नमस्कार. माझं नाव मयुरेश पवार आहे आणि आज आपल्याबरोबर मनीषा जी आहेत. तर हा जो इंटरव्ह्यू होणार आहे तो ह्यासाठी आहे की आज मनीषाजींना थोड्या दिवसा अगोदर आपल्या ई गुरुकुलमध्ये आमच्या होलिस्टिक वेलनेस हब योगा मेडिटेशन ऑनलाईन सेंटरमध्ये त्यांना 3 वर्ष कंप्लीट झाले आहेत. तर आपण त्यांचा अनुभव जाणून घेऊया आणि त्यांच्याकडनं शिकूया पण की ते ह्या सगळ्या गोष्टी करून त्यांना काय फायदा झाला आणि आपल्याला तो फायदा कसा मिळू शकतो. तर मी तुम्हाला आमंत्रित करतो की त्यांच्याबरोबर त्यांची जी जर्नी आहे ती ऐकावी आणि सगळ्यांनी त्याचा बेनिफिट घ्यावा. तर मनीषाजी नमस्कार. तर नमस्ते. पहिलं तर आम्ही तुमच्याबद्दल थोडंसं जाणून घ्यायची इच्छा आहे की तुम्ही स्वतःबद्दल सांगा. तुमचं नाव आणि तुम्ही काय करता आणि तुम्ही कुठे राहता त्याबद्दल थोडंसं पहिलं ते नमस्ते. मी मनीषा इंगोले, अ, धाराशिव जिल्हा या ठिकाणी उमरगा तालुका आहे. त्या ठिकाणी एक ग्रामीण भागामध्ये तुरोरी या ठिकाणी राहते आणि मी एक शिक्षिका आहे जिल्हा परिषदची. मग माझी ड्युटी आहे ते लमण तांड्यावरती आहे. 1ली ते 4थीची मुलं आहेत. त्यांची भाषा लमाणी भाषा आहे. मग त्या ठिकाणी मी सर्व्हिस करते. मी ई गुरुकुलला 3 वर्ष झाले जॉइन झाले. अ, काय झालं कोरोनाचा काळ सुरू झाला. कोरोनाच्या काळामध्ये सगळीकडे नैराश्याचं वातावरण होतं आणि मुलं बाहेर शिकायला असलेली सगळीच गावाकडे परत आली होती. मग माझा कार्यक्रम काय असायचा, शाळेला तर सुट्टी. कार्यक्रम काय सकाळी लवकर उठायचं, मुलांसाठी काहीतरी नाश्त्याला वेगळं बनवायचं, परत दुपारी वेगळं करायचं, परत 4 वाजता वेगळं करायचं. म्हणजे पूर्ण वेळ हा जेवण बनवण्यामध्ये आणि त्याचं हे करण्यामध्येच जात होतं, साफ-सफाई करण्यामध्ये. मग थकवा यायचा संध्याकाळच्या वेळेला, नकोसं वाटायचं आणि सकाळी उठलं की दार उघडलं की नैराश्याचं वातावरण. आज कुठली बातमी आहे? कुठे काय झालं? आणि असं उत्साहाचं काहीच वातावरण नव्हतं. गाव पण सगळीकडे शांत आणि खूप म्हणजे असं दडपण आल्यासारखं झालं. मग ही ई गुरुकुलची YouTubeवरती माहिती मिळाली. क्लास आहेत आणि ऑनलाईन तुम्ही करू शकता. मग करू शकता म्हणल्यानंतर मग बहिणीची आणि माझी चर्चा झाली आणि आम्ही हे ई गुरुकुल जॉइन केलं. जॉइन केलो सुरुवातीला 1-2 दिवस म्हणजे असं वाटलं की सकाळी लवकर उठायचं आणि जॉइन करायचं असं थोडंसं त्या ह्याच्यामध्ये गेलं. पण असं एवढं फ्रेश पणा वाटायला लागला की म्हणजे दिवसभर काम केलेल्याचा थकवा निघून गेला. मग ह्याच्यामध्येच 2 महिने निघून गेले. परत शाळा चालू झाल्या. शाळा म्हणजे 2 महिन्यानंतर हळू-हळू एक दिवसाआड शाळेत जायचं ठरलं. म्हणजे शासनाचा जसा नियम बदलेल तसं त्याप्रमाणे शाळा चालू झाल्या. शाळा चालू झाल्या, मग शाळेत गेलं तरी पण असं भीती वाटायची. मुलं जवळ आली तर काय होईल? त्यांच्यापासून आपल्याला काय होईल का? म्हणजे एक स्ट्रेस सारखा सतत होता तणावच. नंतर सरांना सांगितलं, की मयुरेश सरांना सांगितलं, की असं-असं आमच्या शाळा चालू होणार आहेत. मग शाळेचं टायमिंग आणि हे काही ॲडजस्ट होत नाही. आता बंद असं मनाने हे केलं, की आता आपण बंद करायचं नको म्हणून. मग त्यांनी सर काय म्हणले, "मग आपण असं करू, की टाईम ॲडजस्ट करू." मग सकाळी असं म्हणजे डोक्यात असा विचार आला, की सर आपल्यासाठी एवढं ॲडजस्ट करायला लागलेत आणि आपण सरळ म्हणतो, की आता बंद करायचं म्हणून. नाही, नाही हे काही योग्य नाही. म्हणजे सुरुवात अशा पद्धतीने झाली, की कोणीतरी आपल्याला ज्ञान देत आहे आणि आपण ते घेतलं पाहिजे. मग शरीरामध्ये पण उत्साह किंवा कुठल्याही ह्याचं स्ट्रेस नाही अशा पद्धतीचं शरीर तयार व्हायला लागलं आणि मनामध्ये भीतीची किंवा संकुचितपणा हे सगळं नैराश्य हे कमी व्हायला लागलं. कमी व्हायला लागलं ना हळू-हळू असे करत-करत दिवस जायला लागले. मग या ज्यावेळेला ही गुरुकुलचा जॉइन होण्यापूर्वी काय झालं होतं, आम्ही वॉकिंग करत होतो. मग वॉकिंगला सकाळी 4ला उठून वगैरे म्हणजे नेहमीसारखं रुटीन होतं, की लवकर उठायचं, जायचं वॉकिंग करायचं. पण काय व्हायचं मैत्रिणी यायच्या सोबत. मग रस्त्याने जाताना बोलणं कसं असायचं, तुझं असं, माझं असं, दिवसभर हे झालं, ते झालं. मग तेच विचार डोक्यात घोळायचे ना दिवसभर, की अरे हिनं असं बोलली, गावात असं झालं, तिच्याकडे असं झालं, तिच्या संसारात असं, असं म्हणजे हे हे विचार, नको ते विचार, नको तो कचरा आपल्या डोक्यात भरला जायला लागला. पण जेव्हा हे गुरुकुल जॉइन झालं आणि 2 महिने झाले, 4 महिने झाले, पण हा कचरा तर तो कधी निघून गेला किंवा नको त्या गोष्टीला वेळ देणं हे बंद झालं आणि आपल्या शरीराकडं लक्ष देण्यात यायला लागलं
आणि कमी वेळामध्ये जास्त काम व्हायला लागलं. मग ह्या गोष्टींचा उपयोग घरात पण व्हायला लागला. घरातले पण म्हणायला लागले, की म्हणजे पटपट काम व्हायला लागलं. म्हणजे घरात पण त्याचा फायदा झाला. आणि दुसरी गोष्ट म्हणजे शाळेमध्ये पण मुलांना सांगताना वगैरे आधी काय व्हायचं, की त्यांनी नाही केलं, की राग यायचा. हा व्यवस्थित तू केलं नाहीस म्हणून. मग त्याला रागवणे किंवा त्याच्यावरती चिडचिडपणा करणे ह्या गोष्टी होत होत्या. पण जसं ई-गुरुकुल जॉइन केलं, तसं मनामध्ये असलेला राग वगैरे या गोष्टी कुठे नाहीशा झाल्या कळाल्याच नाहीत. आणि आता ॲक्चुअल अशी परिस्थिती 3 वर्षात झाली, की राग कुठे गेला हे माहीतच नाही. आणि आपण म्हणजे एकदम शांत स्वभावाचे झालेले आहेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ह्याच्या आधी काय झालं होतं, माझ्या डाव्या डोळ्यावरती एक गाठ आली होती. मग ती गाठ आल्यानंतर मी डॉक्टरांना दाखवले. इथं उमरग्यात दाखवले, पुण्याला जाऊन दाखवले. तर डॉक्टर म्हणले, "नाही, हे आपल्याला काढावी लागेल. ऑपरेशन छोटंसं आहे आणि ते करावं लागेल." मग हे गुरुकुलमध्ये डोळ्याचे व्यायाम म्हणजे व्यायाम करण्याने वगैरे ही गाठ कधी नाहीशी झाली लक्षातच आलं नाही. वर्ष झालं. मग नंतर एक दिवस सहज असं जाणवलं, की अरे आपल्या डोळ्यावर गाठ होती आणि ती नाहीशी झाली. मग हा एक फायदा माझा झाला. दुसरी गोष्ट अशी झाली, की मला ॲसिडिटीचा खूप त्रास होत होता. मग हा पण त्रास नाहीसा झाला. आणि शरीरामध्ये म्हणजे जे सारखं आजारी पडणं वगैरे ह्या ज्या गोष्टी होत्या किंवा सर्दी होणं, ह्या पण गोष्टी होत नाहीत. ॲक्चुअल सांगायचं म्हणजे ह्या 3 वर्षामध्ये मी कोणत्याही प्रकारची गोळी घेतली नाही. थकवा वाटला तर रेस्ट करायचं. म्हणजे असं सरांनी जे मार्गदर्शन केलं, त्या मार्गदर्शनाप्रमाणे मी चालत गेले आणि मला खूपच त्याचा बेनिफिट झालेला आहे. सुंदर. बरं, खूप चांगलं, खूप चांगलं. मला म्हणजे ते तुम्ही अनुभव सांगितला त्याबद्दल खूप बरं ऐकून खूप बरं वाटलं. आणि तुम्हाला पण जे बघतायत त्यांना पण हे खूप ऊर्जा देईल तुमचं ते अनुभव ऐकून. तर आपण आता पुढचा प्रश्न कडे जाऊया. तुम्ही जे सांगितलं की तुम्हाला म्हणजे शरीरामध्ये हा फायदा झाला की तुमच्यामध्ये ऊर्जा आली आणि तुमच्या म्हणजे डोळ्याचं जे गाठ होती ती निघून गेली ना. आपले रोज जे डोळ्यांचे व्यायाम आपण जे करतो ना, आय एक्सरसाइज करतो त्यामुळे आणि ते आपल्या मंदाकिनीजींचा पण चष्मा कमी झाला त्यामुळे. दॅट इज हे खूप फायदे होतात की आपण जे नंबर. रेग्युलरली करतो ना, सकाळ हं. जे डोक्याच्या टोकापासून आपण पायांपर्यंत सगळे व्यायाम करतो आणि मग मनासाठी ना सगळं पूर्ण बॉडीला आपण ट्रेन करतो, कव्हर करतो. तर ते कधी कुठला कुणाला फायदा होईल ते आपल्याला माहित नाही. पण ते होतो आणि सगळ्यांना वेगळा-वेगळा, अलग-अलग वेगळा-वेगळा होतो. पण ते त्यांना जी गरज असते त्या माणसाला ते ते होत राहतं. आणि जसं तुम्ही ते सांगितलं की मिळत गेला. हां. हां, तुम्ही म्हटलं की मनावरती पण जे तुम्हाला म्हणजे हां. हां, बोला, बोला. जे आपल्याला पाहिजे ते मिळत गेलं ह्या गुरुकुलमध्ये असं झालं. बोला, बोला. अजून काय? म्हणजे शरीरावरची हां, शरीराची थकवा तुम्ही बोलला की कमी झाला आणि मग मानसिक तुम्हाला म्हणजे पॉझिटिव्ह आलं ना, सकारात्मक विचार हो, यायला लागले. हां, सकारात्मक हां, सकारात्मक. सकारात्मक. आणि नैराश्य जे निगेटिव्हिटी आहे ती कमी होत गेली, है ना, ते निघून गेली. हो. आणि हां. जे तुमचा राग होता तो कमी झाला, है ना, राग. राग कमी झाला. सगळ्यात ओके. महत्वाचा राग येत होता तो कमी झाला खूपच. गुड, गुड. आणि ह्या सगळ्या गोष्टी तुमच्यामध्ये बदल झाला म्हणजे राग कमी होणे आणि ऊर्जा निर्माण ते घरचं जे वातावरण आहे तुमचं जे म्हणजे अ, नातेसंबंधित आहेत घरच्या, मग त्यांना कसा जाणवलं हे की तुम्ही रागवता कमी तर मुलाला किंवा आजूबाजूला त्यांच्यावरती कसं ते लोक रिएक्शन दिलं त्याचं की तुमचा राग कमी झाला आणि त्यांच्यामध्ये त्याचं काय परिवर्तन काय तुम्हाला बघायला मिळालं? त्यांनी म्हणजे असं हे करतात, की म्हणजे एखादी गोष्ट आधी जी करत होते ते करून बघतात, की राग येण्यासारखी म्हणजे आता एखादी गोष्ट आपली असेल तर ती काढून घेतली, तर मग राग येतो ना, की म्हणजे उदाहरणार्थ आपण काहीतरी पुस्तक वाचत असेल आणि त्यावेळेला त्यांनी डिस्टर्ब केला, तर आपण पटकन ते पुस्तक बंद करायचं आणि ते काय म्हणतात ते ऐकायला लागले. मग त्यांच्या लक्षात आलं, की ह्या म्हणजे पहिलं कसं काही वाचायला लागलं किंवा काही एखादी गोष्ट करायला लागली, ते काय म्हणलं तर "मी हे करायला लागले दिसत नाही का?" असं ओरडलं जात होतं. मग आता पुस्तक वाचत असेल, की स्वतः म्हणजे गीता वगैरे वाचत असेल आणि त्यांनी जर काय म्हणले, तर आपण पटकन ते पुस्तक बंद करून ते काय म्हणतात ते ऐकायची म्हणजे आपली ही मानसिकता वाढली. आणि मग काय हां, का पाहिजे? असं आपण म्हणलं, की "अरे हे पूर्वी ही रागवत होती, चिडत होती, आता हे काहीच नाहीये." म्हणजे त्यांच्या पण ते लक्षात आलं घरातल्यांच्या. असं झालं. हा बदल झाला. ओके. मग त्यांचं म्हणजे मग तुमचे राग हां, बोला.
राग पूर्ण कमी झाला. तर त्याच्यामुळे नाती सुधारली राग असतील ना? नाती खूप हां चांगली झाली आणि असतील. घरामध्ये सुख, शांती ह्या गोष्टी पॉझिटिव्ह एनर्जी तयार झाली आणि सगळ्यांमध्येच बदल झाला. आणि काय होतं मी एक्सरसाइज करायला लागली, की ते पण आपल्या पण दुसऱ्या रूममध्ये आपल्या पण सगळेजण करायला लागले. हा बदल झाला. अरे वाह! शाबास, शाबास. गुड, गुड. नाईस, नाईस. गुड, गुड. आणि आणि हां, त्यांना बोला. त्यांना त्यांना कसं वाटतं, की बाबा हे एवढं करून बरोबर पावणे 7:00ला जॉइन होतीये. मग कधी-कधी त्यांचं काय होतं म्हणजे त्यांनी आपला पण करतात ना. मग एक-एक वेळेला त्यांचं मिस होतं. मग मिस झाल्यानंतर, "अरे, मी झोपी गेलो, तू उठून केलीस." म्हणजे हे कसं झालं? जे हे दोघातला कंपॅरिझन लगेच त्यांच्या लक्षात येतं. म्हणजे आता कसं होतं, सरांनीचा आपला क्लास चालू होता, आपण अटेंड केला पाहिजे म्हणून पटकन उठून सगळं आवरून जॉइन केलं जातंय. आणि ते म्हणजे त्यांनी विथआऊट गुरुचे असल्यामुळं थोडंसं त्यांचं लेझीपणा वगैरे, की आज नाही करायचं, मी काल खूप वेळ जागा होतो, असं थोडंसं वाटून ते करत नाहीत, असं होतं. नाईस, नाईस. तुम्ही हा चांगला पॉइंट बोलला, की तुम्ही म्हणजे आता आता हे हे मी सगळ्या जे आपले दर्शक आहेत त्यांच्या समोर पण म्हणजे खूप इम्पोर्टंट पॉइंट डिस्कस करणार आहे त्यांच्याबरोबर. तर सगळ्यांनी नीट लक्ष द्या, की आता बघा मनीषा जी म्हणजे घर पण सांभाळतात, ते ऑफिसला पण जातात. ते घरचं म्हणजे जेवण पण बनवतात आणि घरचं वेगळं काम पण करतात. आणि तुम्हाला सगळ्यांना तर माहिती आहे, की भारतीय स्त्रीला म्हणजे जरी ती ऑफिसला जात असेल, काम करत असेल बाहेर, तर तिला घरचं काम करायलाच लागतं, है ना? मग ते तुम्ही हे सगळं कसं करता म्हणजे आणि म्हणजे मग तरीही हे सगळं म्हणजे तुम्ही ऑफिसला जाता, तुम्ही म्हणजे घरचं काम करता, म्हणजे नातेवाईक म्हणजे लोक सांभाळता आणि तरी दर दिवशी 1 तास स्वतःसाठी देता म्हणजे व्यायाम, मेडिटेशन, योगा, प्राणायाम हे सगळं करता. तर तुम्हाला असं का वाटतं की हे जरुरी आणि हे केलंच पाहिजे? की तुम्ही 3 वर्षापेक्षा जास्त करताय. तर तुम्हाला असं का वाटतं की हे जरुरी आहे करणं? आता आपल्या शरीराला पाण्याची गरज आहे. पाणी आपण पितोच. तसं आपल्याला आपलं शरीर हे एकच आहे. परत आपल्याला हे शरीर तर मिळणार नाही. एकच शरीर आहे, त्याची काळजी घेतली पाहिजे. मग स्वतःसाठीच आपण 1 तास स्वतःला दिलाच पाहिजे. हा उद्देश मनात ठाम ठरलेला आहे आणि ते मी रेग्युलर देतेच स्वतःसाठी 1 तास. पण तुम्हाला जसं आणि चॅलेंजेस कसं येते म्हणजे वरती खालती तुम्हाला खूप हलवायला लागत असेल ना कामं म्हणजे संपून आणि मग हे यायला एक तास. मग ते ते कसं मॅनेज करता तुम्ही आणि ते कसं करता? म्हणजे तुम्हाला सकाळी पण जायचं असतं आणि मग तुम्हाला घरची पण कामं करायची. मग ते कसं मॅनेज होतं तुमच्याशी? अ, म्हणजे असं वर-खाली जे आहे ते आधी सुरुवातीला वाटायचं, की नाही हे 1 तास आपला चालला इथं, तेवढ्या वेळात हे काम झालं असतं, असं वाटायचं. पण नाही, आता तसं होत नाही. नाही, म्हणजे ते मॅनेज झालं, की ह्या वेळेला हे काम करायचं, ते करायचं आणि पटकन आपलं आवरून सगळं हे 1 तास मेडिटेशनसाठी, योगासनासाठी दिलाच पाहिजे आणि ते ते जमून असं आता हे केलंच पाहिजे. नाही हे करायचंच आहे मला. म्हणजे असं हे दृढ निश्चय मनामध्ये झाल्यामुळं का तो 1 तास मिळतोच. आणि ज्या दिवशी काहीतरी जर चुकलं, कदाचित चुकलं, तर ते म्हणजे असं वाटतं आज आपण केलं नाही. एक 10 मिनिटं तरी केलं पाहिजे. मग संध्याकाळच्या वेळेला 10 मिनिटं देतेच असं आहे. व्हेरी गुड. खूप चांगलं, खूप चांगलं. खूप म्हणजे हा इम्पॉर्टंट तुम्ही पॉइंट सांगितला, की जर आपण दृढ निश्चय केला आणि जर ह्याचं महत्त्व समजलं, है ना? दृढ निश्चय केला आणि महत्त्व समजलं, की कारण की एकच शरीर आहे ना आणि हेच शरीर आपल्याला शेवटपर्यंत म्हणजे जेव्हा म्हातारा होईपर्यंत हेच टिकवायचं ना, कारण की आपल्याला दुसरं भेटणार नाही ना. जर आपण ह्याला जी नीट नाही. काळजी घेतली नाही, तर आपल्याला दुसरं म्हणजे भेटणार नाही ना. तर तुम्ही खूप इम्पॉर्टंट पॉइंट बोलला. व्हेरी गुड. आणि आणि आता हां, बोला. सध्या कसं धक्काधक्कीचं जीवन आहे, स्पर्धा खूप वाढलेल्या आहेत आणि प्रदूषण तर त्याच्यापेक्षा जास्त वाढलेलं आहे. त्यामुळं आता आपल्या शरीराकडे लक्ष देणं फारच गरजेचं आहे. दुसरी गोष्ट काही वेळेला असं होतं, की कुठेतरी पोट दुखतंय किंवा हात दुखतंय, चमकतंय म्हणून जर दवाखान्यात गेलो, तर डॉक्टर सगळे टेस्ट करतात आणि म्हणतात, हे सगळे नॉर्मल रिपोर्ट मग इथं काय आहे? मग त्याच्यासाठी आपण आपले म्हणजे 1 तास देऊन व्यायाम केलाच पाहिजे. असं मला सगळ्यांना सांगावसं वाटतं. म्हणजे जे की मला करायला खूप उशीर झाला. तर तुम्ही असा वेळ दवडू नका. आलेली संधी सोडू नका आणि जेवढं शक्य आहे तेवढ्या लवकर जॉइन व्हा आणि 1 तास हा स्वतःच्या शरीरासाठी द्या. आपण बाकीचा सगळा वेळ तर दुसऱ्यासाठी देतच आहे, पण स्वतःसाठी पण दिला पाहिजे. असं म्हणजे मला असं म्हणजे जे पाहत आहेत, ऐकत आहेत त्यांना वारंवार सांगावसं वाटतं, की तुम्ही 1 तास स्वतःला द्या.
हे तर हे शरीर काय की परत मिळणार नाही. हे पॉइंट खूप इम्पॉर्टंट आहे, कारण की आपलं एकच शरीर आहे ना, हे लोकांना जेव्हा आजारी, कारण की हे देवाने शरीर दिले, हे कमवायसाठी मेहनत नाही लागली. फॉर एक्झाम्पल आता मी तुम्हाला सांगतो, जे बघतायत की समजा आपण 10 लाखाची किंवा 20 लाखाची गाडी घेतली है ना, त्याची आपण 10 लाखाची 20 लाखाची गाडी घेतली, मग त्याला किती साफ करणार, त्यामध्ये पेट्रोलची गाडी असेल तर त्याला आपण डिझेल टाकणार नाही, बरोबर ना, पेट्रोलची गाडी त्यामध्ये डिझेल टाकणार नाही, पण हे शरीर फ्री मध्ये भेटले, मग यामध्ये काय पण टाकणार है की नाही, है ना, काही काळजी घेणार नाही, त्या गाडीची काळजी घेणार, कारण 10 लाख दिलेत, पण ह्या शरीर आपल्याला देवाने फुकट दिलाय, मग ह्याची काळजी घेत नाही, जोपर्यंत आजारी पडत नाही तोपर्यंत शरीराचं महत्व लोकांना जनरली कळत नाही, बरोबर आहे ना, मग जोपर्यंत ती वेळ न येऊन देणं तेच बुद्धिमानी आहे ना. आजार म्हणजे आजारी पडल्यानंतर जर तुम्ही काळजी घेणार, त्यापेक्षा बुद्धिमानी हीच आहे की ते वेळ येऊन देऊ नका ना, बरोबर ना, कारण की आपण बघितलेत ना, असे काही लोक असतात जे म्हातारपणी पण, म्हणजे 70, 80, 90 वर्षापर्यंत पण ते फिट असतात है ना. आपण टीव्ही मध्ये, युट्यूब मध्ये किंवा असं मी इंटरनेटमध्ये बघतो की आता 70, 80, 90, 100 वर्षापर्यंत पण ते स्वतःचं काम स्वतः करत असतात. पण आता काही लोक, म्हणजे मेजॉरिटी लोक काय, बहुतेक जण काय असतात की जेव्हा 80, 90, 100 एज पर्यंत जर कोण टिकलं, तर त्यांचे काय, ते डिपेंड असतात लोकांवरती, ते है ना, ते डिपेंड लोक आपल्या स्वतः टॉयलेट जाण्यासाठी किंवा बेसिकली जेवणासाठी पण त्यांना डिपेंड व्हायला लागतं. पण जे लोक स्वतःच्या दुसऱ्या काळजी घेतात, तर ते स्वतःच्या, म्हणजे 80, 90 पर्यंत स्वतःवरती टिकलेले असतात ना. मग तेच लक्ष देऊन हा. की आपल्याला एकच शरीर आहे आणि ते आपल्याला 80, 90 पर्यंत टिकवायचं, मग तो 1 तास दिला, मग तेव्हा काय वाटणार नाही आपल्याला, कारण की आपलं हेच आहे, हे ते खूप इम्पॉर्टंट पॉईंट तुम्ही बोलला. व्हेरी आणि गुड. अशा वेळेला आपल्याला कसं वाटतं, की बघा तो माझ्या बरोबरचाच आहे आणि तो किती फिट आहे आणि मी कसं झालो एकदम असं म्हाताऱ्यासारखं दिसतंय. पण आपण हे पाहत नाही, की तो रोज स्वतःसाठी 1 तास देतोय, व्यायाम करतोय, सायकल चालवतोय. ह्या गोष्टीकडे आपण लक्ष देत नाही. आपण फक्त म्हणतो, "अरे तो माझ्या बरोबरचाच आहे, पण तो किती फिट आहे आणि मी एकदम असं थकून गेलो." असं आपल्याला वाटतं. पण ते नाहीये. त्यानं तो स्वतःसाठी 1 तास दिला याकडे आपण लक्ष देत नाही. असं आहे हे. आणि ते चेहऱ्यावरती पण ते दिसतं ना, एक आपण युथ पण येतो ना, म्हणजे जवान युथ दिसतं ना आपण, है ना, कारण की जो आता फ्रेश असतो आणि पॉझिटिव्ह असतो, हसरा चेहरा असतो, त्यावरती तेज येतं ना चेहऱ्यावरती, है की नाही? तेज पण येतं आणि जी नको असलेली चरबी आहे ती पण कमी होऊन जाते. हा, एक्स्ट्रा म्हणजे फॅट येतं, वेट लॉस पण होतं ज्याला, हा बरोबर बोलला आता तुम्ही. आहे, की म्हणजे वेट लॉस आणि जी अनावश्यक चरबी आहे ती पण कमी होऊन जाते. स्नायूमध्ये मजबूतताही आली आहे. गुड गुड गुड, नाईस. तर आता मला हे पण सांगा की समजा आता तुम्ही ऑफिसमध्ये जाता आणि मग तुमचे ऑफिसचे जे लोक आहेत तुमचे, जे तुम्ही जसं तुम्ही शिक्षिका आहात, टीचर आहात, तर मग तिकडे काय बदल तुम्ही जाणवला का, ते 3 वर्ष अगोदरचे तुमचे सहयोगी होते ऑफिसमध्ये, आणि तुमचे जे, म्हणजे जे आजूबाजूचे लोक, तुमच्याबरोबर जे काम करणारे जे लोक होते, त्यांना काय तुमच्यामधला फरक जाणवला, की हे तुम्ही जे साधना करता त्याच्यामुळे? नाही, त्यांना पण जाणवलेलं आहे. त्यांनी पण म्हणतात, की आता तुमचं वय एवढं वाढलंय तरी पण उत्साह काम करण्याची तुमची हातोटी वेगळीच आहे. सगळ्यांना म्हणजे असं फ्रेश विद्यार्थ्यांशी पण बोलताना वगैरे फ्रेशमध्येच हे करता आणि म्हणजे म्हणजे नैराश्य किंवा किंवा आता माझं वय झालंय मी नाही हे करणार असं असं नकारात्मक तुमच्या तोंडातून येत नाही. हे कसं काय? नाही मग मी सांगितले त्यांना, की मी रोज स्वतःसाठी 1 तास देते सकाळी मेडिटेशन, योगासनं करते. मग परत आधी कसं शरीर थोडंसं माझं स्थूल होतं. मग खूप मेंटेन केलात. शरीर मेंटेन झाले. असं मग त्यावेळेला म्हणते, "नाही, मी स्वतःसाठी 1 तास द्यायला लागले." आणि मग त्यांची चर्चा असते, की तुम्ही वेट लॉस होण्यासाठी काही औषध वगैरे घ्यायला लागलात का? त्याचे साइड इफेक्ट आहेत, घेऊ नका. मग मी त्यांना सांगितले, "नाही, मी काय करते, 1 तास स्वतःला द्यायला लागले. ई गुरुकुलला जॉइन झालेले आहे." आता हे म्हणजे सातत्य मी ठेवलेलं आहे, की मी मिस करत नाही, जाते. आणि दुसरा एक अनुभव म्हणजे आम्ही 2 वर्षाखाली म्हणजे चारधाम यात्रेसाठी गेलो होतो केदारनाथला, बद्रीनाथला. मग त्या ठिकाणी पण म्हणजे मला वर चढणं, उतरणं ह्या गोष्टीमध्ये काहीच त्रास झाला नाही, की म्हणजे पाय दुखणे किंवा आजारी पडणे ह्या गोष्टी घडल्या नाहीत. त्यामुळं मी अ, तुमचे आभारी आहेत, की म्हणजे हा बदल माझ्या शरीरामध्ये किंवा माझ्यामध्ये रोगप्रतिकार शक्ती वाढलेली आहे. हे सगळं शक्य झालं ते सरांमुळे शक्य झालेलं आहे. थँक्यू. म्हणजे त्यांनी हां, ते आणि त्यांची शिकवण्याची पद्धत खूप छान आहे. म्हणजे एक जरी विद्यार्थी असला तरी त्यांनी असं म्हणत नाहीत, "नको आज घ्यायचं नाही" म्हणून. आणि जेव्हा सकाळी चालू होतं त्यावेळेला आमच्या पूर्वी सर आलेले असतात.
मग त्यावेळेला असं वाटतं, "अरे, आपणच लेट झालो होतो म्हणून." आणि सरांचं आणि सुरुवातीला गोंधळ व्हायचा मनामध्ये ॲडजस्ट होण्यामध्ये, की हे काम करायचंय, ते करायचंय, हे राहिलंय, ते राहिलंय, असं थोडंसं गोंधळ व्हायचा. पण आता ह्या गोष्टी होत नाहीत, की म्हणजे वेळेवर जाणं किंवा वेळेवर कुठल्याही गोष्टी करणं, कमी वेळामध्ये जास्त काम व्हायला लागलेलं आहे. थकवा पण कमी झालेला आहे. गुड, म्हणजे ह्या नाईस. गोष्टी माझ्या तोंडी परत-परत यायला लागल्या, की म्हणजे माझा थकवा कमी झालेला आहे आणि कामाचा वेग वाढलेला आहे. गुड, गुड. तर आता म्हणजे नेक्स्ट प्रश्न आहे, की काही लोकांना असं वाटतं, की इंटरनेटवरून किंवा YouTubeवरून बघून शिकता येतं योगा, मेडिटेशन. तर त्या लोकांना तुम्हाला काय म्हणजे बोलायचं, की टीचरकडनं शिकणं का जरुरी आहे? की YouTubeवरनं बघून किंवा म्हणजे इंटरनेटवरून करतात. म्हणजे त्या लोकांना तुम्हाला काय त्या बोलायचं? काय टीचर काय जरुरी आहे असं का वाटतं तुम्हाला? नाही म्हणजे असं मी ज्या वेळेला बोलले, मी ई-गुरुकुलला जॉइन झालेले आहे. त्यावेळेला त्यांनी म्हणले, "अरे, हे सगळं तर YouTubeवर मिळतच आहे. मग जॉइन व्हायची काय गरज आहे?" अ, जॉइन झालं की आपण बांधील झाल्यासारखं झालो त्यांचे. पण मला असं सर्वांना सांगायचंय, की गुरुविण ज्ञान नाही आणि गुरुविण जीवन नाही आणि आपल्या जीवनाला गती नाही. हे मला सर्वांना सांगायचंय. आता ज्यावेळेला आपण जॉइन होतो, त्यावेळेला आपण आपलं जे गुरु आहेत, त्यांना आपलं कळते, की आपली लेव्हल कुठं आहे. आपल्याला कोणत्या गोष्टीमध्ये प्रोग्रेस केला पाहिजे. आपलं कुठं चुकतंय. त्यांनी वैयक्तिक मार्गदर्शन करतात. त्यामुळे मला असं वाटतं, की म्हणजे YouTubeवर विसंबून बसणं योग्य नाही. तर आपण म्हणजे गुरु आपल्याला पाहिजेत आणि गुरूंचा आशीर्वाद मिळतो आणि आपण गुरूच्या सानिध्यात राहिल्यानंतर त्यांच्याकडची जी पॉझिटिव्ह एनर्जी आहे, ती सकारात्मक ऊर्जा सगळी आपल्याकडे येते आणि त्यांचा आशीर्वाद आपल्याला मिळतो आणि कुठलीही गोष्ट आशीर्वादाशिवाय होत नाही असं मला वाटतं. आशीर्वाद मिळाला पाहिजे. गुड, गुड, गुड. तर एक असा पॉइंट आहे बघा, तुम्ही जे लोकांना असं वाटतं ना, की इंटरनेटवरती, YouTubeवरती सगळं अवेलेबल आहे, त्या लोकांसाठी एक असा पॉइंट सांगण्याची इच्छा आहे, की बघा, की ज्या परिस्थितीमध्ये आहोत, आपलं शरीराच्या लेवल जे आहे, मनाचं जे लेवल आहे, ते ते समजून आपल्यासाठी जे गरजेचं आहे, ते कोण सांगू शकतं? जर तुम्ही YouTubeवरती बघितलं, तर तुमची मनस्थिती काय आहे, तुमच्या शरीराची स्थिती काय आहे, ते कोण समजणार आणि त्या हिशोबाने कोण तुम्हाला गाईडन्स करणार? ते तर कोणच नाही करू शकत ना. त्यासाठी एक नाही लाईव्ह करू टीचर शकत. पाहिजे ना, जो समोरचा माणूस पाहिजे. आणि प्रत्येक वेळेला जर तुमची समजा 3 महिने तुम्ही प्रॅक्टिस केली, 6 महिन्यांनी प्रॅक्टिस केली, तर तुमची लेवल बदलत जाते आणि परिस्थिती मनाची आणि शरीराची बदलत जाते, राईट? मग त्यावेळेला तुमच्या हो. हायर लेवलवरती घेऊन जाणारा कोण? टीचरच पाहिजे ना. तर तिथे युट्यूबला टीचर कसं माहित पडणार ना, की किती लेवल तुमचा वाढलाय, किती नाही वाढलाय, किंवा तुम्ही काही चुका करत असतील, तुम्ही चुका करत असतील, ते कोण सांगणार? है ना? तसंच असतं ना. हां, आणि बरोबर ना? बोला, बोला. काय बरोबर बोलाल? आहे. गुरु गुरुचं हे मार्गदर्शन मिळणं महत्वाचं आहे. कारण की काय असतं, की आपल्याला असं वाटतं, की तो शॉर्टकट आहे, पण ते शॉर्टकट होत नाही. है ना? आणि तिसरी गोष्ट म्हणजे काय, आपण बघा शाळेत पण जोपर्यंत आपण टीचर आपल्याला सांगते तरच आपण करायचो. मेजॉरिटी लोक टीचर सांगते, कारण टीचर विचारायचे, बाबा केलंस का होमवर्क, जे मी अभ्यास दिला ते केलंस का, तेव्हाच करायचो आपण सगळे ना. आपल्याला स्वतःहून सगळं सोडून दिलं तर 99% लोक करणार नाहीत ना. जोपर्यंत टीचर विचारतात, बाबा केलं का नाही, कसा चाललाय, कितीपर्यंत पोहोचलाय, कितपर्यंत नाही पोहोचलाय, तरच आपलं लक्ष असायचं. नाही जर टीचर कधी विचारलंच नाही तर आपण लक्षच द्यायचं नाही. तसं होतं बघा. तुम्ही लक्षात ठेवा, की जर तुम्ही मेजॉरिटी लोक म्हणजे 100 एक असेल जो स्वतःहून करत असेल, पण मेजॉरिटी लोकांना एक सपोर्ट पाहिजे असतो ना. ते सपोर्ट कसं देणार ना. पण दॅट इज वन ऑफ द रिझन्स टीचरची महत्व खूप आहे. आणि ते जसं मी सांगितलं, की प्रत्येक लेवलवरती तुमची मनाची स्थिती आणि तुमची शरीराची स्थिती चेंज होत राहते. आणि तुम्ही कुठे चुकताय, कुठे करताय, कसं जाताय पुढे, ते सांगण्यासाठी कोणतरी लाईव्ह टीचर पाहिजे. आणि त्यासाठी लाईव्ह करणं जरुरी आहे ना. म्हणजे रेकॉर्डेड करून किंवा तुम्हाला असं युट्यूबमध्ये बघून ते तुम्हाला रीड गायडन्स मिळून चुका होऊ शकतात आणि ते हानिकारक पण होऊ चुका शकतात. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. ठीक आहे. आता मला सांगा, तुम्ही तर नेक्स्ट प्रश्न आपण विचारूया, की आता तुम्ही 3 वर्ष ऑनलाईन करताय. ठीक आहे. तो ऑनलाईन करून तुम्हाला म्हणजे तरी पण बेनिफिट होते. तर जे ऑनलाईन म्हणजे असं त्यांना संदेह आहे, की ऑनलाईन मध्ये फायदा होतो का नाही. की तुम्ही तर सांगितलं, की तुम्ही ऑनलाईन करा. तुम्हाला जे लोकांना असं मनामध्ये डाऊट आहे, की ऑनलाईन करून फायदा होतो का, त्या लोकांना तुम्हाला काय बोलायचं? मग ऑनलाईनमुळं एक फायदा होतो, म्हणजे एखाद्या वेळी आपण गावाला गेलो अ, किंवा आता मला सांगायचं म्हणलं तर मी सुट्टीच्या वेळेला गावी जाते.
गावाकडे गेल्यानंतर तिथं पण आपल्याला करता येतं ऑनलाईन असल्यामुळं. आणि जर प्रत्यक्षात करायचं म्हणलं तर त्या ठिकाणी ते मिस होणार ना, की सुट्ट्या पडणार ते. त्यामुळं ऑनलाईन केलेल्याचा खूप फायदा आहे. म्हणजे ऑनलाईन केल्यामुळं वेळ वाचतो. दुसरी गोष्ट म्हणजे वायपट जी चर्चा किंवा बोलणं आहे ते पण कमी होतं आणि कमी वेळामध्ये भरपूर ज्ञान आपल्याला मिळून जातं. त्यामुळे मला तर असं वाटतं, की ऑनलाईनमुळं भरपूर फायदे होतात. तर तुम्ही सुद्धा ऑनलाईन चर्चेमध्ये किंवा ऑनलाईन ह्याच्यामध्ये भाग घ्यावा आणि त्याचा फायदा करून घ्यावा. म्हणजे काही तुम्ही आता 3 वर्ष करताय म्हणजे तुम्हाला ते ऑनलाईन तरी पण ते फायदा होतोच आहे ना, की काही तुम्हाला ते 3 वर्षामध्ये फायदा झाला. ठीक आहे. गुड खूप गुड. फायदा झाला मला. तर आता म्हणजे अजून तुम्हाला काय सांगायचंय किंवा आपला लोकांना शेअर करायची इच्छा आहे की त्यांना म्हणजे काही पण तुमचा जो अनुभव आहे 3 वर्षाचा त्याच्यामधून तुम्हाला जर काय सांगायचं असेल त्यांना तर तुम्ही सांगू शकता त्यांना या तुम्हाला जर सांगायचं असेल तर अजून काय आपण जे डिस्कशन केल्याशिवाय. मला असं वाटतं, की आता सध्या धावपळीचं जीवन आहे. मग छोटे सुद्धा मुलं आहेत तर त्यांना बीपी अटॅक येणं किंवा शुगर होणं ह्या गोष्टी होतात. आता मला माझ्याच माहितीतला एक 3रीतला विद्यार्थी आहे. मग त्यानं काय करायचं शाळा बुडवायचा. मी त्याला विचारायचे, "अरे का बुडवलास? का बुडवलं?" तर तो मग डोक्याला हात लावायचा, "मॅडम माझं डोकं दुखत होतं, माझं डोकं दुखत होतं." मग मी पॅरेंट्सला बोलवून घेतलं. विचारलं, की "हा डोकं म्हणतोय, ह्याचे डोळे तर चेक करा." तर त्यांनी म्हणल्या, "मॅडम एकच मुलगा आहे. मी खूप दवाखाने त्याला घेऊन फिरले, पण त्याचं निदानच लागत नाही. फक्त डोकं म्हणतोय." आणि डोकं म्हणलं, की तो असं उशी 2 उश्या घेतो आणि त्याच्यामध्ये डोकं घालून बसतो म्हणले. मग मी म्हटले, "तरी पण चेक करा म्हणजे गरजेचं आहे चेक करणं." मग त्यांनी जे जवळ असेल लातूर शहर आहे, त्या ठिकाणी त्यांनी घेऊन गेले त्याला. मग ते ब्लड वगैरे चेक केलं. तर त्याला अ, रक्तामधली शुगर जाणवली म्हणजे त्या डॉक्टरांना. मग 3रीतल्या विद्यार्थ्यांना रक्तातली शुगर म्हणजे हा जे हेच आहे ना, की एकदम छोटा आहे. पहिलं कसं व्हायचे पहिल्याचे लोकं म्हणजे वय झाल्यानंतर शुगर, बीपी असले आजार होतात हे माहिती. पण हे एवढ्या छोट्या मुलाला परत आणखीन एक बघण्यात आलं, की 5वी-6वी चा मुलगा एक्सपायर झाला. कशाने झाला? तर त्याला अटॅक आला. अरे एवढ्या छोट्या-छोट्या मुलांना म्हणजे ह्यांना कशाचा ट्रेस आहे? मग आज मला तर असं सर्वांना सांगायचंय, की आपल्याला ह्या धावपळीच्या युगामध्ये आपण काय केलं पाहिजे व्यायामाशिवाय पर्याय नाही आणि योगासन, मेडिटेशन आणि विद्यार्थी काय झालेले आहेत मोबाईलच्या आहारी गेलेले आहेत. तर सर्व पालकांना मला असं सांगायचं, की विद्यार्थ्यांना मैदानी खेळामध्ये उतरू द्या, मैदानी खेळ खेळू द्या आणि मोबाईलचा वापर कमी करा, टीव्हीचा वापर कमी करा. अ, आणि तुम्ही स्वतः जर योगासन, मेडिटेशन केलात तर आपली मुलं पण करणार आहेत, आपले विद्यार्थी पण करणार आहेत. त्यामुळं मला या निमित्ताने एवढंच सांगावसं वाटतं, की योगासने, मेडिटेशन गरजेचं आहे आणि ऑनलाईन आपल्याला घरपोच सुविधा मिळत आहे. तर त्याचा आपण फायदा करून घ्यावा आणि लवकरात लवकर ई-गुरुकुलला जॉइन व्हावं. म्हणजे मला जो फायदा मिळाला, मी करत आहे ते तुम्ही पण करा असं मला सांगायचं. खूप चांगलं चांगलं सांगितलं तुम्ही की म्हणजे आपल्या ह्या धावपळीच्या जीवनामध्ये आपण जे तणाव असतो म्हणजे आता छोट्या मुलांना पण व्हायला कारण की आपण टीव्ही मध्ये पण इंटरनेटमध्ये पण बघतो ना की जे असं 30-40चे लोक आहेत तर तुम्ही तर खूप छोटे मुलं बोलला पण जे ऑफिसमध्ये पण लोक आहेत त्यांना पण म्हणजे 30-40 लोकांना हार्ट अटॅक येणं किंवा म्हणजे असं काहीतरी जिम वरती ते पळत होते तेव्हा ते त्यांना हार्ट अटॅक आला तर हे सगळं म्हणजे या एज मध्ये पहिले नाही व्हायचं आणि आता व्हायला लागले तर हे आपल्याला मनाची स्थिती पण खूप सांभाळणं जरुरी आहे त्यासाठी हे योग साधना कारण की आपलं जे नुसतं ते जिम मध्ये जाऊन काय होतं ते शरीरासाठी खूप चांगलं जिम व्हेरी गुड पण त्यावेळी मनाची ट्रेनिंग नाही होत है ना मन मनाची मनाची ट्रेनिंग ट्रेनिंग होत हा नाही. हा मग ते आपण योग साधनानी मनाची ट्रेनिंग पण शरीराबरोबर होते दॅट्स वाय की ह्याच्या पण आपण जोडलं पाहिजे जिम तुम्हाला जायचं तर तुम्ही जावा 100% जावा किंवा तुम्हाला जे वॉकिंगला जायचं ते पण जावा पण ह्याच्याबरोबर तुम्ही योग साधना मेडिटेशन हो. जोडला ना तर तुमचं माइंडची ट्रेनिंग मनाची ट्रेनिंग होईल मग ते तुम्ही करताय ते व्हेरी गुड ते तुम्ही चालू ठेवा पण ह्याच्याबरोबर ते मनाच्या ट्रेनिंगसाठी पण तुम्ही केलं पाहिजे हे सगळं आणि त्याला तुम्हाला मानसिक ह्याच्यावरती कोण खूप फरक पडेल आणि त्यामुळे पूर्ण जीवनाच्या ह्याच्यामध्ये फरक पडेल जसं मनीषाजींनी सांगितलं की आपल्या स्वतःच्या काळजी घेतली की आपल्या परिवारावरती फरक पडतो आणि आपल्या जे ऑफिस आहे त्यांच्या रिलेशनवरती पण फरक पडतो कामावरती पण फरक पडतो तर
एवढंच सांगायचं शेवटी सगळ्या लोकांना की तुम्ही इथपर्यंत बघितलं आणि हे एवढं तुम्हाला, जर तुम्ही इथपर्यंत बघितलं असेल तर आम्ही निश्चित सांगू शकतो की तुम्हाला उत्साह झाला असेल आणि प्रेरणा मिळाली असेल ह्यांच्या अनुभवातून, तर जास्त विचार करू नका. इमिजिएटली रजिस्टर करा. इमिजिएटली रजिस्टर करा जास्त. कारण की नॉर्मली काय होतं की आपण जर कुणाला ओरडायचं असतं ना तर पटकन ओरडतो, फोन करून ओरडतो. पण जर चांगलं काम करायचं असतं ना तर आपण विचार करतो, बाबा आज करूया का उद्या करूया, है ना. चांगलं काम करायचं ना आज करूया का विचार करतो मनुष्य. पण जर काही कुणाला ओरडायचं किंवा चुकीचं काम तर पटकन कुणाला मारायचं असेल तर पटकन फटका मारतो. पण तेच आपण उलटं केलं पाहिजे. चांगलं काम करताना विचार नाही केला पाहिजे. तर इमिजिएटली रजिस्टर करा. या व्हिडिओच्या खालती जे लिंक आहे तिकडे रजिस्टर करा आणि आम्ही तुमचं वेलकम करतो आमच्या ई गुरुकुलमध्ये. आणि आम्हाला पण वाटेल की तुम्ही आम्हाला जो फायदा झाला, मी हे 20 वर्ष करतोय. मी 20 वर्ष करतोय आणि मला खूप फायदा झाला हर लेवलवरती. माझा पण इंटरव्ह्यू आहे याच चॅनलवरती, तर तुम्ही बघू शकता. आणि माझा अनुभव मी शेअर केलाय, तर तुम्ही बघू शकता याच चॅनलवरती. आणि मी तुम्हाला परत एकदा आमंत्रित करतो. आणि ह्या सगळे जे आपल्याला ज्ञान आहे आपल्या ज्या भारत देशामध्ये, जे हजारो वर्षापासून आपल्या हे ऋषीमुनींनी, गुरुजनांनी आपल्याला हे ज्ञान दिले, त्याचा स्वतःसाठी फायदा घ्या. स्वतःचं जीवन नीट करा आणि मग तुम्ही आपल्या परिवारासाठी आणि समाजासाठी पण ते एक उपयोगी होऊ शकता. तर एवढंच बोलून धन्यवाद. थँक्यू. नमस्ते.